हॅलो, मी स्मिता. खमंग फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी हॉटेलसारखे मऊ हलके फुलके नान कसे बनवायचे. नान म्हटलं की बऱ्याच जणांना वाटतं की ते घरी बनवणं खूप अवघड आहे, पण आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की नान घरीही परफेक्ट बनवू शकतात. सर्वात आधी आपल्याला यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी एका मोठ्या भांड्यावर चाळण ठेवून 3 कप मैदा घ्यायचा आहे. नंतर त्यातच चवीनुसार मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून हे सर्व साहित्य चाळून घ्यायचं आहे. हे सर्व कोरडं मिश्रण आधीच नीट एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एका मोठ्या भांड्यामध्ये 3/4 कप दूध घ्यायचं आहे. त्यात अर्धा कप दही, 1 चमचा साखर आणि 1 चमचा तेल घालून हे सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे चमच्याच्या साहाय्याने सुद्धा साखर विरघळू शकता. एकदा का साखर विरघळली की त्यात कोरडे मिश्रण घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ हे खूप घट्ट असं मळून घ्यायचं नाहीये. पीठ आपल्याला मऊसर, थोडंसं चिकट असं मळून घ्यायचं आहे, कारण की मऊ पिठामुळेच नान खूप छान फुलतात. पीठ अगदी चिकट असल्यामुळे हाताला लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही इथे थोडासा तेलाचा वापर सुद्धा करू शकता. पीठ मळून झाल्यानंतर मी इथे दाखवल्याप्रमाणे छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. नंतर हा पिठाचा गोळा त्यावर तेल लावून कमीत कमी 1 तासासाठी झाकून ठेवायचा आहे. तुम्ही जितका वेळ हे झाकून ठेवाल ना, तितके नान जास्त मऊ होतात. आता 1 तासानंतर तुम्हाला हे पीठ छान फुललेलं दिसेल. आता या पिठाचे मध्यम आकाराचे मी दाखवल्याप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे आहे. प्रत्येक गोळा हाताने किंवा लाटण्याने थोडासा अंडाकृती किंवा गोल आकारात लाटा. नान लाटत असताना तवा सुद्धा गॅसवर तापवायला ठेवायचा आहे. लाटून झाल्यानंतर तो छान दिसण्यासाठी त्यावर मी आता कलोंजी सीड्स आणि चिरलेली कोथिंबीर टाकून परत पुन्हा एकदा लाटून घेणार आहे. एक बाजू लाटून झाल्यानंतर दुसरी बाजू देखील थोडी लाटून त्यावर पाणी लावा आणि हीच पाण्याची बाजू खाली ठेवत तव्यावर नान ठेवा. काही सेकंदात नान फुगायला लागेल आणि वर छान बुडबुडे सुद्धा दिसतील. आता तवा उलटा करून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचा आहे. आपल्याला ही बाजू डायरेक्ट गॅसवरच भाजून घ्यायची आहे. नान छान असे खरपूस भाजून झाले की ते गरम असतानाच त्यावर बटर किंवा लोणी लावा. हे गरमागरम नान पनीर बटर मसाला, शाही पनीर, बटर चिकन किंवा कोणत्याही ग्रेव्ही सोबत छान लागतात. पाहू शकता आपले हे नान मस्त मऊसूद असे झालेले आहेत. असेच हे सगळे नान तयार करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.